शिवमंगळ वातावरणात दुर्गराज रायगडावर तिथीचा राज्याभिषेक सोहळा साजरा। शिवरायांचे गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। दुर्गराज रायगडावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीनुसार हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक शिवमंगळमय वातावरणात साजरा करण्यात आला। या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले। राजसदरेवर मंत्रोच्चारात शिवप्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला। दुर्गराज रायगडावर आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीनुसार हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक शिवमंगळमय वातावरणात साजरा करण्यात आला। दुर्गराज किल्ले रायगडावरती आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात संपन्न झाला। स्वागताध्यक्ष नामदार भरतशेठ गोगावले तसेच कोकण कडा मित्रमंडळ श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। रायगडावर होळीचा माळ, राजसदर या ठिकाणी मर्दानी खेळ, पोवाडे सादर करण्यात आले। किल्ले रायगडावर मशाली दिव्यांनी उजळून निघाला होता। तसेच इलेक्ट्रिक लाईटच्या रंगीबेरंगी प्रकाशात गडावरील पुरातन इमारतींचे सौंदर्य खुलून निघाले होते। सोमवार 9 जून रोजी सकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज समाधीपूजन, जगदीश्वर मंदिरातील शिवपूजन व होळीच्या माळावरील छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून शिरकाई देवीचे पूजन करून 352व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली। या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, औद्योगिक मंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र थोरवे, खासदार बारणे, आमदार मंगेश चव्हाण, रुपेश म्हात्रे, जिल्हाधिकारी जाळवे, हिरोजी इंदुलकरांचे वंशज, बांदळ व जेदेंचे वंशज आदी मान्यवर उपस्थित होते। सकाळी राजसदरेवरील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत शिवप्रतिमेला होणांचा अभिषेक करण्यात आला। तसेच महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक करून राजपुरोहित यांनी मंत्रोच्चारात शिवरायांना अभिषेक केला। दरम्यान यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना रायगड पोलिसांनी सशस्त्र सलामी व पोलीस बँड पथकाने मानवंदना दिली। तसेच भांडूप येथील एका बँड पथकाने देखील शिवरायांसमोर मानवंदना सादर केली। त्यावेळी शिवरायांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे मराठीच्या अस्मितेचा हुंकार असल्याचे सांगितले। इस्लामिक लाटेसमोर यादवांचे साम्राज्य संपले, मात्र शिवरायांच्या या राज्याभिषेकाने भारतात एकमेव हिंदू राज्य निर्माण झाले। छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य होते। छत्रपती शिवाजी महाराज सर्व शास्त्रात आणि शस्त्रात पारंगत होते, त्यामुळे ते एक सर्वसाधारण राजा नसून देवाचा अंश होते। छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे अतिक्रमण मुक्त करण्याचे स्वप्न देवेंद्र फडणवीस यांचे असून महाड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीला भरीव तरतूद केली जाईल असे शिंदे यावेळी म्हणाले। राज्याभिषेक सोहळ्याचे स्वागत अध्यक्ष नामदार भरतशेठ गोगावले यांनी राज्याभिषेक सोहळा छोटा मोठा असा विचार आम्ही कधीच केला नाही। ऊन वारा पाऊस यांचा विचार न करता रायगडावर शिवभक्त येत असतात। या सोहळ्याला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत व गृहराज्यमंत्री योगेश कदम हेही उपस्थित होते। हजारोंच्या उपस्थितीत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाल, महाड, रायगड।